So, hello everyone. I hope you are having a fantastic day. Myself Namurti. I'm your spoken English coach, and you are watching G Siddha Spoken English Academy. If you are new here, don't forget to subscribe for daily English tips. Let's dive into today's lesson. आतापर्यंत आपण खूप काही ग्रामरचे टॉपिक्स बघलेले आहेत. त्याच्याच मध्ये जे बेसिक टॉपिक्स आहेत जसं की ॲज सून ॲज काल बघलेले होते. गोइंग टू वापरायचं ॲमेज आर गोइंग टू, कोणाच्या वेळी शाल विल वगळून ॲमेज आर गोइंग टू. आज तशाच पद्धतीने नवीन टॉपिक आहे. तुम्हाला अदरवाईज किंवा ऑर हे यूज करायचं आहे. यूज काय करायचं आहे? अदरवाईज ऑर, नाही तर. ठीक आहे, याचा अर्थ होतो नाही तर. मग अदरवाईजचा यूज कसा करायचा आणि ते केल्यानंतर तुम्हाला वाक्यामध्ये काय बदल होणार ते तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे, एक कोणतं जर वाक्य घेतलं तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही ऑर यूज करत असता, ओ आर ऑर, हो की नाही. अँड आणि ऑर मध्ये काय फरक असतो ते तुम्हाला समजून सांगतो क्लास सुरू होण्याच्या पहिले. म्हणजे ज्यावेळी मी वाक्य सांगणार त्यावेळी ते कन्फ्युजन राहणार नाही डोक्यात. बघा आता, जर तुमच्याकडे एक पेन असेल आणि पेन्सिल असेल, तुम्ही गेले एक एक्झाम देण्यासाठी, तिथे तुम्ही शिक्षकाला विचारले की सर मी पेन वापरू शकतो की पेन्सिल, पेन वापरू शकतो की पेन्सिल, म्हणजे की दोन्हीपैकी एकच वापरायचं, हो की नाही. मग सर उत्तर देणार तू पेन वापरू शकतोस. सर काय म्हणतील? तू पेन वापरू शकतोस. म्हणजे पेन किंवा पेन्सिल दोन्हीपैकी एकच निवडायचं. त्यावेळी यूज करायचं ऑर. ऑर म्हणजे दोन्हीपैकी एक. ठीक आहे. आणि जर तुम्ही म्हणलं सर मी पेन आणि पेन्सिल दोन्ही वापरतो, याचा अर्थ काय? पेन आणि पेन्सिल. आणि म्हणजे अँड, एनडी अँड. मग अँड ज्यावेळी यूज करता, एनडी अँड ज्यावेळी यूज करता त्यावेळी दोन गोष्टी सोबत येत आहेत. ठीक आहे, तुम्ही आणि तुमचा मित्र म्हणजे यू अँड युअर फ्रेंड. राहुल आणि रोहिणी, राहुल अँड रोहिणी दोघं. ठीक आहे, पण ऑर म्हणलं तर एकटाच. राहुल और रोहिणी, राहुल किंवा रोहिणी दोघांपैकी एक, दोघही नाही. कळालं? अँड आणि ऑर मधला फरक. दोन शब्द आहेत, ते दोन शब्द तुम्ही जास्तीत जास्त वेळी यूज केलेच असतील, नाही तर तुमच्या पुस्तकांमध्ये आले असतील, त्यामुळे तुम्हाला कळणार. पण ज्या विद्यार्थ्यांना अडचण आली त्यांच्यासाठी सांगलो. मला फक्त एकदा सांगा तुम्हाला कळालं की नाही. कळालं असेल तर यस टाईप करा एकदा. हो, उद्या शाळेची एक्झाम आहे. ठीक आहे, ऑल द बेस्ट. ठीक आहे. कळालं? आता मग बघा, तुम्हाला अँड आणि ऑर मधला फरक कळाला. आजच्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगणार ऑर हा कोणत्या वाक्यामध्ये असेल, ऑर, ओ आर ऑर, तो वगळायचा आणि अदरवाईज यूज करायचा. हे तुम्हाला खूप काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये विचारले जातील. 10वीच्या जे ग्रामरचा सेक्शन असतो त्या ठिकाणी विचारतील. जास्तीत जास्त पद्धतीने येणार नाही. ठीक आहे, जास्तीत जास्त ठिकाणी येत नाही हा क्वेश्चन 10वी 11वी 12वीला. का येत नाही? कारण शिक्षण जे स्तर आहे ते खूप कमी केलेलं आहे. ओके, तुमचा जर एका लेवलवर अभ्यास झाला तर तुम्हाला कळणार की 10वी 11वी 12वीचं जे ग्रामर आहे, इंग्लिशचा जो विषय आहे तो खूप कच्चा करून टाकलेला आहे. आता माझं असं म्हणण्याचं मागचं कारण काय आहे? तुम्ही 10वी 11वी 12वीचं ग्रामर बघा, इंग्रजीचे पेपर्स बघा आणि त्याच्यानंतरचे बघा, त्या दोघांमध्ये खूप काही फरक आहे. ठीक आहे. मग विद्यार्थी जर 10वी 11वी 12वीच्या लेवलवर अभ्यास करत असेल आणि म्हणतात ते झाले की डायरेक्ट मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जातो, तिथं लेवल खूप मोठं होऊन जाते आणि मग म्हणता इंग्रजी खूप अवघड आहे. इंग्रजीचा जर अभ्यास तुम्ही पहिल्यापासूनच चांगला करत आले असते, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला जास्त वाटलं नसतं. 10वीच्या एक्झामला काय आहे? अल्फाबेटिकल ऑर्डर्सने लिहा म्हणून आहे, हो की नाही. म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर्सने शब्द लिहायचे. तो 10वीच्या विद्यार्थ्याचा क्वेश्चन आहे का सांगा? नाही. पण त्या लेवलचा क्वेश्चन 10वीला आहे म्हणजे काय की तुम्हाला सोपे केलेलं आहे. ओके, माझं जे म्हणणं आहे ते फक्त एकाच कारणामुळे आहे की पुढे जाऊन तुम्हाला अडचण येणार. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला गेले की तिथं असे क्वेश्चन नसणार नाही. मग जर तुम्हाला सवय नसणार नाही अवघड क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची, तर मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये पास होणार नाही, नाहीतर रिझल्ट लागणार नाही. म्हणून खूप विद्यार्थी इंग्रजीचा द्वेष करत असतात. ओके, म्हणून आतापासूनच तुम्हाला जर क्वेश्चन येत असेल ए लेवलचा, एका नंबरचा, तर तुम्ही तयारी ठेवायची क्वेश्चन सॉल्व्ह करायचे 20 नंबरचा, 20 लेवलचा. लेवल माहिती आहे गेम मध्ये लेवल असतात बघा, 1 लेवल, 2nd लेवल, 3rd लेवल. तर तुम्हाला 1 लेवलचा क्वेश्चन येत असेल तर तुम्ही तयारी ठेवायची 20व्या लेवलची. अशी तयारी ठेवावी लागत असते. म्हणून मी तुम्हाला हे सर्व टॉपिक शिकवत असतो. आता हा क्वेश्चन 10वीला आला पाहिजे पण येत नसतो. काय असतो? ऑर हा यूज केला असतो वाक्यात, तो तिथून काढून अदरवाईज यूज करायचा. ठीक आहे, मग ते कसं करायचं त्याच्याबद्दलचे नियम आहेत आणि एक्सरसाइज आहेत, ते तुम्ही एकदा सोडवले की तुम्हाला ते कळून येते. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे हे जो टॉपिक आहे तो तुम्हाला इथेच नाही तर पुढल्या गव्हर्नमेंट जॉब साठी जे तयारी करत आहेत त्यांनाही खूप महत्वाचं आहे. आणि ज्यांना गव्हर्नमेंट जॉब आहे तुम्ही पण अभ्यास करा, ध्यान द्या, कारण तुम्हाला इंटरनल एक्झाम्स असतात, हो की नाही.
मग त्याच्यामधून प्रमोशन पाहिजे असेल ते ही मदत करणार. तर मग जर तयार असाल तुम्ही सर्वजण, सो वन्स अगेन वेलकम टू दिस क्लास. आजच्या क्लासमध्ये सर्वांचं स्वागत आहे. एकदा मी इथे बाजूला जातो. ओके. आता बघा, सर्व विद्यार्थ्यांचे आता मी ग्रुप्स बदलणार आहे. ठीक आहे. एक अरे या ग्रुपवर मी लिंक सेंडच केली नाही वाटते. 17-18 मिनिट लेट झाला. नो प्रॉब्लेम. बघूया आपण. तर आता खूप काही ग्रुप्स आहेत, तुम्ही वेगवेगळ्या ग्रुपमधले आहात. ठीक आहे. त्यामुळे मी कोणाला बोलत आहे त्याबद्दल तुम्हाला कळणार आहे. तुम्ही तुमच्या ग्रुपचं टायटल बघत जा. ओके. आता बघा, 1 फेब्रुवारी म्हणून एक ग्रुप आहे, त्याचं मी टायटल बदलणार आहे. ओके. टायटल बदललं तुम्हाला कळणार. त्या ग्रुपमध्ये आपले किती आहेत एकूण? 93 विद्यार्थी आहेत. ओके. आणि त्यानंतर जो आता 1 जानेवारी म्हणून ग्रुप आहे त्याचंही टायटल बदलणार आहे. करेक्ट आहे का? ओके. ओके. बघा, टायटल बदललो. त्यासोबत जे स्कूल म्हणून ग्रुप आहे, ज्यामध्ये आता मी 1 फेब्रुवारीचा ग्रुप टायटल बनवलेला आहे, त्याच्यामध्ये आपले 87 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. तुमच्या ग्रुपचं टायटल बदललं ना, म्हणून स्कूल जो ग्रुप आहे त्याचं बदलण्याची मला गरज नाही. ओके. तुमच्यामध्ये फक्त 82 आहेत बघा. 82 ओनली स्टुडंट्स आर प्रेझेंट. आणि तुमच्या शाळेमधून मला कळालेलं आहे की 82 विद्यार्थी नाहीत. हो की नाही? 150च्या जवळपास काही विद्यार्थी आहेत, नाही तर त्यापेक्षा पण जास्त. म्हणून त्या सर्व विद्यार्थ्यांना ऍड करायचं, त्यांना माहिती द्या. ओके. शाळेमध्ये मित्र नसेल त्याला सांगा की अरे आपल्या शाळेचा क्लासचा स्पोकन इंग्लिशचा ग्रुप आहे, त्यामध्ये तू आहेस की नाही. नसाल तर त्यांना सांगत जा की ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी. ओके. कारण त्यावरती मी नोट्स सेंड करत असतो, व्हिडिओ सेंड करतो. त्याच्यासोबत बुक्सचे पीडीएफ असतात ते तिथेच मिळतात. या व्हिडिओवरून तुम्हाला सर्व काही माहिती मिळणार नाही. नोट्स असले तर तुम्हाला अभ्यास करता येणार. ओके. पुस्तकाचे जे पीडीएफ असतात ते फक्त 4 पुस्तकं छापलेले आहेत. त्याच्यासोबत बाकीचे 6 पुस्तकं जे आहेत ते अजून छापलेले नाही. ओके. मी आता तुम्हाला जराशा दिवसामध्येच कन्व्हर्सेशन बद्दल माहिती देणार आहे आणि 365 कन्व्हर्सेशन द्यायचे आहेत. त्यासोबत मागे मी म्हणलेला होतो की स्पीचेस बद्दल जे 45 स्पीचेस दिले ते 365 स्पीचेस केलेले आहेत, ते पण तुम्हाला द्यायचे आहेत. तुम्हाला 45 स्पीचेस देणार आणि एका विद्यार्थ्यांनी पूर्ण जे होमवर्क दिला ते कंप्लीट केला, त्यांना आपल्याला 365 स्पीच द्यायचे. अशा पद्धतीने तुम्हाला जे एक्स्ट्रा 6 पुस्तक आहेत, 6 पुस्तक आहेत जे बाकीचे राहिलेले, ते तुम्हाला दाखवायचे आहेत. ओके. ऋतुजा मॅम काय करा, एकदा इंटरनेट जो आहे ना तो रिफ्रेश करा, त्यामुळे तुम्हाला ते दिसायला लागणार. ठीक आहे. इंटरनेट जे आहे ना ते एकदा रिफ्रेश करा. चालू, बंद. बाकीचे जे ऍप्स आहेत मोबाईलमध्ये ते बंद करा. ते कधी इंटरनेट खर्च करत असतात. त्याच्यासोबत ज्या ठिकाणी इंटरनेट येते त्या ठिकाणी जाऊन बसायचंय. 1 तासाचा वेळ आहे, तो 1 तास मला देत जा आणि मी जे शिकवलो ते बाकीच्या 23 तासामध्ये प्रॅक्टिस करत जा. ओके. ठीक आहे. ओके. तर मग कालचा होमवर्क सर्व विद्यार्थ्यांनी केलेला आहे. केलेला असेल तर मी प्रत्येक ग्रुपमधून एक विद्यार्थी घेणार. ओके. 3 ग्रुप आहेत, 3 ग्रुपमधून एक विद्यार्थी घेणार. तुम्ही तुमचं नाव टाईप करा. जर तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर येतात तरच नाव टाईप करायचं बरं का. उगाच करायचं नाही. नाहीतर फोन लावल्यानंतर मग तुम्ही ना बोलणार नाही, उत्तर देणार नाही. मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं आली पाहिजे. ओके. हे आता सांगतो. 1 जानेवारीचा जुना ग्रुप आहे मॅडम. ओके. एका ग्रुपमधून एकच विद्यार्थी म्हणलो होतो. आली माझ्याकडे नाव. ओके. आले, नाव आले. 2 विद्यार्थ्यांचे नाव आले. तिसऱ्या ग्रुपमधून काही लिहिणं सुरू नाही.
जो स्कूलचा आहे त्याच्यामधून, त्यामुळे तिकडे काही बघणार नाही आता. आणि जे जानेवारीचा ग्रुप आहे तिथून मी काही बघणार नाही कुणाची नावं. ओके, तो मी बंद पण करणार आहे. जर कोणी त्या ग्रुपमधील विद्यार्थी असतील तर त्यांनी मला नंतर व्हॉट्सअपवर मेसेज करा की सर मला नवीन ग्रुप 1 फेब्रुवारीच्या याच्यात टाकलं नाही म्हणून. जे स्पेशल बॅच जानेवारीचे विद्यार्थी आहेत ना ते. ठीक आहे, बघूया आता कोणत्या विद्यार्थ्याचं नाव आलं तर. नंदी. तुम्हाला जास्त काही नाही, एक छोटा होमवर्क असतो. ते वाक्य माझ्यासोबत म्हणायचे. ठीक आहे, वाक्यांची प्रॅक्टिस करायची. त्याच्यानंतर मी एक लिस्ट बनवणार आहे, त्याच्यामध्ये तुमचं नाव ऍड करणार. नंद आहे का? ओके, हाच आहे विद्यार्थी. डिसेंबर, हो की नाही? डिसेंबर मध्ये ऍडमिशन झालं होतं तुमचं, आनंदी. ऐकू येत नाही, हो की नाही? ते नॅशनल सायबर हेल्पलाईन इथे फोन लावलं की येतो ना, ते आहे मेसेज यायला. प्रत्येक वेळी असंच आहे बरं का. किती अर्जंट फोन असो, हे मॅडम बोलणारच, हो की नाही? ओके. हम्म, लागला का? अरे फोन करत आहे मी, उचला एकदा. ठीक आहे, तुम्हाला वाक्य बोलायचे आहेत ना? आता कसं आहे, हे कॉम्प्युटरवरून ऑनलाईन याच्यावरून गुगल मीटवरून ती जे आहे त्यावरून जर मी एका वेळेस जर कॉल केला नाही तर तुमचा माईक चालू केला तर आवाज नीट येत नाही, हो की नाही? कारण दोन्हीकडचे आवाज म्हणले की इंटरनेट खूप खर्च होतो. त्याच्यामुळे मी विचार केला की फोन चालू करूया, हो की नाही? त्यामुळे मी फोन केल्यानंतर उचलत जा. ओके, आता पुन्हा एकदा लावणार नाही मी, आता सांगतो. फोन आहे त्यानंतर अशाच पद्धतीने कन्व्हर्सेशनची पण प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला. बघा आता मग माझ्यासोबत तुम्ही काही वाक्य म्हणा, त्या वाक्यांवरचाच आपण प्रश्न विचारूया विद्यार्थ्यांना. म्हणा, आय, यू, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉईज. ओके, व्हॉट, व्हॉट टाइम, हाऊ, हाऊ लॉंग, हाऊ ऑफन, व्हेन, वेअर, वाय, विथ whom, टू. चला, हे विद्यार्थी, ते हे माहित आहे ना तुम्हाला, मला विद्यार्थी फोन लावतात आता क्लास ज्यावेळी सुरू असतो त्यावेळी मी उचलत नाही. मग नंतर तसंच करत आहे, हो की नाही? मी आता लावत आहे तर तुम्ही उचलत नाही, तुम्ही म्हणता मी घेऊ. करेक्ट आहे. नाही, मी लावल्यानंतर उचलायचं. ठीक आहे, आणि ते तुम्ही जे आता नाव लिहिता काही गरज नाही. ओके, हॅलो. हा, आपलं नाव सांगा. व्हॉट इज युअर नेम? ओके, सो डू यू नो द स्टार्टिंग 40 सेंटेन्सेस? सुरुवातीचे 40 वाक्य माहित आहेत का? पाठ केले का तुम्ही? ठीक आहे. आता जे क्लासमध्ये म्हणले ते कोणते होते? सुरुवातीचे किती होते माहिती आहे? सगळ्यात पहिले 10 सब्जेक्ट्स म्हणले आणि त्यानंतर ओके, करेक्ट. एकूण 20 वाक्य म्हणलेले होते. ओके, 10 सब्जेक्ट्स आणि 10 WH वर्ड्स. मग यानंतर येतात 14 वाक्य जे तुम्हाला 140 वाक्य बनवण्यासाठी मदत करतात, हो की नाही? मग ते 14 वाक्य तुम्हाला पाठ आहेत? एकदा म्हणा. हू कॅन प्ले. ओके,
करेक्ट. आता मी इम्परेटिव्ह सेंटेन्सचा चॅप्टर शिकवला होता, त्याचे वाक्यपाठ केले का तुम्ही? स्टार्टिंगचे 10 सेंटेन्स. ओके, मी 5 विचारतो, सांगा. आत या, याला इंग्रजीतून काय म्हणायचं? करेक्ट. हे घ्या, तिकडे जा, बसा, तयार व्हा. ओके, आता इंग्रजीतून सांगतो, मराठीतून अर्थ सांगा. ठीक आहे. टेक आउट द बुक. करेक्ट. ओपन द बुक. रीड लाऊडली. क्लोज द विंडो. लॅच द डोर. करेक्ट, व्हेरी गुड. ओके, तर मग हे जे इम्परेटिव्ह सेंटेन्स असतात त्यांना तुम्ही जे आता वाक्य म्हणले त्यामध्ये यूज करू शकता. कसं? तर आय कॅन प्ले म्हणजे मी खेळू शकतो. मग तुम्ही म्हणू शकता आय कॅन कम इन, मी आत येऊ शकतो. आय कॅन टेक इट, मी हे घेऊ शकतो. आय कॅन गो देअर, मी तिकडे जाऊ शकतो. आय कॅन बी सिटेड, मी बसू शकतो. आणि मग गेट रेडी सोबत वाक्य कसं बनेल? आय कॅन म्हणजे मी तयार होऊ शकतो. ठीक आहे. हा, मग काय करायचं माहितीये का? आता सर्वांसाठी हे होमवर्क आहे. तुम्ही जे इम्परेटिव्ह सेंटेन्स मी शिकवलेले आहेत ते दररोज 10-10 पाठ करण्याच्या वेळी हे 10-10 वाक्य बनवत जा. ओके. आय कॅन कम इन, मी आत येऊ शकतो. यू कॅन कम इन, तू आत येऊ शकतोस. अशा पद्धतीने 10-10 असे 100 वाक्य बनवायचे. म्हणजे तुम्हाला वाक्य पाठवतात, म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहेत आणि त्याच्यासोबत वाक्य बनवत पण असता तुम्ही. ठीक आहे. हे सर्वांसाठी होमवर्क आहे, फक्त एका विद्यार्थ्यांसाठी नाही. सो व्हेरी गुड अँड थँक्यू फॉर रिप्लाइंग टू माय कॉल. प्लीज कंटिन्यू द क्लास. ओके. ठीक आहे. तर मग बघा, तुम्हाला माझा आवाज बरोबर येत असतो, पण नंतर तुमचा येण्यासाठी अडचण येत असते. हे आपल्याला माहिती जराशी अडचण येते, हो की नाही? त्यासाठीच मी विचार केला की अरे माझ्याकडे सर्वांचे नंबर आहेत, मीच का लावायचा नाही फोन, हो की नाही? तर म्हणजे मी मागे क्लास घेत होतो, 20 ते 30 15 ते 20 विद्यार्थ्यांना एका बॅच मध्ये बोलायचं, हो की नाही? 15 ते 20 15 विद्यार्थ्यांना आज बोलले, उद्या 15 विद्यार्थी, नंतर 15 विद्यार्थी, अशा पद्धतीने या आठवड्यामध्ये मी सुरुवात करणार आहे. सो इफ यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम, आय वुड लाईक टू कंटिन्यू दॅट वन. आजचा जो टॉपिक आहे तो तितका अवघड नाही, त्याच्यामुळे आज माहिती दिली. त्याच्यासोबत ग्रुपचे नाव बदललेले आहेत. जे स्कूल या ग्रुपमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सांगतो, क्लास होत असतो 8 ते 9. तुमच्या ग्रुपवर पण लिंक येत असते, जॉईन होत जा. तुम्हाला फक्त शाळेमध्ये जे दाखवत असतात त्याच्याशिवाय या पण वेळेस एक क्लास घेणार आहे मी, त्यामध्ये जॉईन होत जा. म्हणजे माझ्याशी बोलता येणार, तुम्हाला काही अडचणी असतील ते पण क्लिअर होतील. त्यासोबत खूप विद्यार्थी व्हिडिओ आता बनवत नाहीत. मुस्कान, साक्षी हे व्हिडिओ बनवत आहेत, पण तितक्या जास्त प्रमाणामध्ये नाही, कमी झालेलं आहे. ओके. त्यासोबत मोलराजे, तुम्ही पण मागे खूप चांगल्या प्रकारे वाक्य ते बनवत होते, म्हणत होते. आता एक्झाम संपल्या वाटते, हो की नाही? तर सुरुवात करा, वाक्य बनवायला लागा, वाक्य म्हणायला लागा. जे इम्परेटिव्ह सेंटेन्स असतात त्यावर वाक्य लिहित राहायचे, ते वाक्य म्हणायचे. दररोज 10-20 ही म्हणत जा, बार बार म्हणत जा, त्याच्यावरचे वाक्य बनवा. एकदा तुम्हाला पाठांतर झालं आणि बोलण्याची सवय लागली की नंतर मग तुमची जी भीती आहे भविष्यातली ती कमी होणार. आणि आता डिजिटल युग आलेलं आहे, भविष्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त इंटरनेटचा यूज करावा लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओजवर कॅमेऱ्याच्या समोर बोलण्याची तुमची सवय जर वाढली तर भविष्यात तुम्हाला ते कामाला येणार. कारण आताच जे महसूलमध्ये पण डिजिटल ऑफिस झालेले आहे, त्याच्यामध्ये ऑनलाईन मीटिंग्स होत असतात. ऑनलाईन मग मीटिंगमध्ये ऑनलाईन स्पीच द्यावा लागतो. कॅमेऱ्यासमोर बोलण्याची जास्त जणांची सवय नसते, पण त्या ठिकाणी जर तुम्ही नीट बोलू शकत असाल तर तुम्हाला एक वेगळंच रिस्पेक्ट मिळत असते की अरे किती चांगलं बोलतात. ओके. कारण माणसांसमोर वेगळं बोलणं असते, कॅमेऱ्यासमोर वेगळं बोलणं असते. मी खूप जणांना भेटलेलं आहे, कॅमेऱ्यासमोर नीट बोलतात, व्हिडिओ बनवू शकतात, पण माणसांसमोर बोलू शकत नाही. काही जण माणसांसमोर ऑफलाईन क्लासेस खूप चांगले घेतात, पोरांना बराबर हँडल करता येते. ऑनलाईन मध्ये आले की कुठे बोलायचं, कुठं बघायचं, बघल्यानंतर ते वेगळं वाटत असते. कारण कोणी आपल्या पुढे नसतो, एक कॅमेरा असतो. त्याच्यामुळे ते वेगळं वाटते की अरे मी कसं बोलू, काय बोलू. ठीक आहे. आता मी इमोशन्स असतात, हसतो, ते एक तुम्ही सर्वजण माझ्या पुढे बसलेले आहात असं इमॅजिन करून. ओके. पण ते तसं दुसऱ्यांना करता येत नाही, ते तुम्हाला यावे, त्यामुळे मी तुम्हाला हे सर्व एक्सरसाइज देत आहे. तुमच्या शाळेमध्ये कधी स्पीचेस बद्दल काही कार्यक्रम असेल मला सांगत जा, मी तुम्हाला लगेच 1 मिनिटाच्या आत एक स्पीच तयार करून पाठवू शकतो. ते स्पीच पाठ करायचं आणि बोलायचं. ठीक आहे. त्या स्पीच मधील अडचण येत असेल तर 10 पैकी फक्त 4 पैकी फक्त 3
3 नाही तर 2 लाईनी पाठ करा, पण चांगल्या पद्धतीने पाठ करायचं. स्टार्टिंग एंडिंग पाठ करून टाकायची, कधीच चुकली नाही पाहिजे. मग स्टार्टिंगच्या 3 लाईनी, स्पीचच्या 3 लाईनी आणि एंडिंगच्या 2 लाईनी, म्हणजे 3 6 8 लाईन फक्त तुम्हाला जाऊन स्टेजवर म्हणायचं आहे. काही वेळ लागणार नाही, 8 सेकंद लागत असतात, काही फरक पडत नाही. फक्त स्टेजवर जाऊन 8 सेकंद जरी बोललं तुम्ही, पण त्या दिवशी जर चांगल्या पद्धतीने बोललं तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. पुढच्या वेळेस मग तुम्ही 16 सेकंद बोलाल, मग तो 1 मिनिट बनणार, 2 मिनिट बनणार. ओके. आणि स्टेज कॉन्फिडन्स हा जास्त विद्यार्थ्यांमध्ये नसतो. पूर्ण शाळेमधून बघलं तर 10 विद्यार्थी मिळणार नाहीत, इतकी भीती असते स्टेजवर बोलण्याची विद्यार्थ्यांना, माहिती आहे का तुम्हाला? म्हणून स्टेजवर जर तुम्हाला बोलण्याची एकदा सवय लागली तर ते तुम्हाला भविष्यामध्ये जाऊन तुम्हाला खूप मदत करणार आहे. ओके. कारण तो कॉन्फिडन्स वेगळा असतो. तुम्ही जर एका वेळी 200-300 पोरांसोबत, विद्यार्थ्यांसमोर, माणसांसमोर बोलण्याची तुमच्यात हिंमत असेल, तर मग नंतर भविष्यामध्ये जाऊन इंटरव्ह्यू तुम्हाला भीती वाटणार नाही, कारण तिथे पुढे असतात 8 माणसं. ओके. जरी ते मोठे मोठे शिक्षक असले तरी पण तुम्ही बोललेले आहात 400 माणसांसमोर, 400 विद्यार्थ्यांसमोर, त्यामुळे तो एक वेगळाच कॉन्फिडन्स येत असतो. ओके. स्पीकरमध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो विद्यार्थ्यांना हँडल करण्याचा पण. ठीक आहे. म्हणून आतापासून सवय लावून घ्यायची, आतापासून बोलायचे. आणि याच गोष्टी असतात जे तुमचा जो आता भीती वाटते ना इंग्रजी बोलण्याची माणसांसमोर, तो कॉन्फिडन्स हळूहळू वाढवत राहतात. ओके. मराठीतून नाही, इंग्रजीतूनच बोलायचं. मी आताच सांगतो, मराठीतून जर तुम्ही स्टेजवर गेले कोणत्या आणि मराठीतून बोलायला लागले आणि मिस्टेक झाली, मुलं हसतात. ठीक आहे. काय ना काय तर होईल. ओके. पण पूर्ण नीट बोलू शकलं नाही, खूप चांगलं बोलावं लागते, मग तारीफ करतात. पण जाऊन इंग्रजीमध्ये फक्त 8 वाक्य म्हणा, सगळे म्हणतात अरे इंग्रजीतून स्पीच दिलं म्हणतात. ओके. किती वाक्य असतं, फक्त 8 वाक्य असले तरी चालणार, पण इंग्रजीतून स्पीच दिलं म्हणजे ते एक वेगळी पहिचान होणार तुमची. ठीक आहे. म्हणून काही जास्त वाक्य नसले तरी चालणार, फक्त ते 8 वाक्य चांगले पाठ करायचे. ते 8 वाक्य 800 वेळेस म्हणायचे, एक वाक्य 100 वेळेस. कसं तुम्ही स्टेजवर जाऊन विसरणार? ठीक आहे. जरी तुमचे डोळे बंद केले तुम्ही, असं भीती वाटत असली तरी तोंडाला पाठवून जाणार. ते म्हणणार अरे बापू 100 वेळेस म्हणलो एक वाक्य, मला म्हणू दे ते. ओके. तुझ्या भीतीचा काय करू, मला किती त्रास होत होता काल माहितीये का, असं म्हणणार मग तो तोंड. म्हणून तुम्हाला मी म्हणतो, प्रॅक्टिस इतक्या वेळेस करायची की नंतर जाऊन तुम्हाला किती भीती वाटली तरी सर्व काही गोष्टी हँडल करता आल्या पाहिजे. एक गोष्ट सांगतो काय झालं होतं. मी आता गाडी चालवत होतो. ठीक आहे. गाडी चालवता चालवता अचानकच कोणती काहीतरी गोष्ट पुढे आली माझ्या. मला आता आठवत नाही काय आली, पण अचानकच पुढे आली. माझा ब्रेन मेसेज देण्याच्या पहिलेच हाताने ब्रेक मारला. ठीक आहे. म्हणजे डोक्याला कळालंच नाही पुढे काहीतरी आलं म्हणून, तर हाताने ब्रेक मारला लगेच. म्हणजे विचार करा की हातांना कसं कळालं असेल, या हातानं कुठं डोळा आहे का, तुम्ही चेक करा, आहे का डोळा? ओके. तर तसं काही नाही, हे माणसाने तुमच्यासारखेच हात आहे, त्या हातांना कुठं डोळा नाही, पण प्रॅक्टिस आहे. डोळ्यांनी लगेच बघलं की इकडे सिग्नल पण गेला ब्रेक दाबायचा. तुम्ही ज्यावेळी गाडी चालवायला शिकले त्यावेळी तुम्हाला अरे ब्रेक दाब म्हणलं तर हाताने दाबलं नाही. ओके. ठीक आहे. कारण सवयच नव्हती. आता इतक्या वेळेस गाडी चालवून, सायकल चालवून सवय झाली आहे की तुम्हाला मॅम असं म्हणण्याची गरज नाही. ठीक आहे. कोणती गोष्ट बघली की लगेच असं ब्रेक दाबल्या जाते. मग याला म्हणतात रिफ्लेक्स. मग रिफ्लेक्स मोमेंट्स असतात, हे सायन्स मधला भाग आहे, पण ते रियालिटी आहे ना, सायन्स मधलं आहे, ते सायंटिफिक आहे. ठीक आहे. मी काय असं बनवत नाही या गोष्टी. तुम्ही सायन्स मध्ये 10वी 9वी 10वीच्या सायन्सच्या पुस्तकामध्ये बघा, रिफ्लेक्सिव्ह मुवमेंट म्हणून असतो एक भाग. म्हणजे काय की तुमच्या जे मसल्स असतात बॉडी मधले, त्यांना त्या गोष्टी पाठ झालेल्या असतात. कुठे गरम गरम लागलं तर ब्रेन हाताला इकडे मागे ये म्हणत नाही, हातच डायरेक्ट झपकन असा मागे येतो. ते रिफ्लेक्सिव्ह ऍक्शन असते, हात जळण्यापासून वाचवण्यासाठी. मग ते तसंच बोलण्यामध्ये पण सेम टू सेम असतो. तुम्हाला ज्या सवयी लागलेल्या असतात, मी मराठी बोलताना जे आता हात असे बोलत आहे, असं म्हणत आहे, हे हात हात जे असे करत आहे ना, ते मला सवय लागलेली आहे त्यामुळे. आणि सवय तुम्हाला अशी सहज लागत नाही बरं का. माझा क्लास किती बघा, किती वेळ करा, किती महिने, किती वर्ष करा, इंग्रजी बोलता येणार नाही जर स्वतःहून तुम्ही प्रॅक्टिस केली नाही तर. मग स्वतःहून प्रॅक्टिस करायला लागा, स्वतःहून स्पीचेस म्हणायला लागा. स्पीच देण्यामध्ये मी कमी केलो का? 45 स्पीचेस दिली की नाही तुम्हाला? अजून 365 स्पीच देतो म्हणलो. इम्परेटिव्ह सेंटेन्स दिलेले आहेत. 3000 इम्परेटिव्ह सेंटेन्स आहेत पुस्तकामध्ये, तुमचे हजारो इम्परेटिव्ह सेंटेन्स आहेत. आता तर तुमच्यासाठी मी ग्रुपिंग नुसार इम्परेटिव्ह सेंटेन्स काढत आहे. ओके. ग्रुपिंग नुसार म्हणजे काय असते तुम्हाला एक जर असं मागे एकदा मी 10 ग्रुपचे इम्परेटिव्ह सेंटेन्स पाठवले होते, हो की नाही? त्याच्यात नुसार एक आहे, एक झलक दाखवतो. कोणत्या ठिकाणी आहेत, एक इथे याच्यामध्ये एकदा चेंज करूया.
हे दिसतंय का? आता हे तुमच्यासाठी यानुसार काढलेले आहे ते बघा इथे. हम्म. बल नाही वाटते मोठं दिसतंय. टॉपिक काय आहे? फूड. त्याच्यावरचे इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे अन्नासंबंधी आता वाक्य आहे ते. जसे आत्या कमीन हे घ्या तिकीट तिकडे जा गोदर बसा बिसिडे तयार व्हा गेट रेडी असे आहेत ना सोपे सोपे. त्यासारखे अन्नाच्या संबंधी आता मग ड्रिंक मिल्क दूध प्या, मेक ऑमलेट ऑमलेट करा, टेस्ट पिकल लोणचे चाखा, सप्लाय मीठ मीठ द्या, ईट मटन मटन खा, पुअर ऑइल तेल घाला. अशा पद्धतीने हे 10. त्याच्यानंतर मग लगेच अन्न झाल्यानंतर स्कूल शाळेमध्ये या. लुक ॲट द बोर्ड बोर्डकडे पहा फळ्याकडे पहा. लिसन केअरफुली लक्षपूर्वक ऐका. आन्सर मी मला उत्तर द्या. शो मी युअर बुक मला तुमची वही दाखवा. स्टँड इन अ क्यू रांगेत राहा रांगेत उभे राहा. आता बघा इथे तुम्हाला कळालं. मग या पद्धतीने इथे अर्थ दिसत नाही तुम्हाला हो की नाही? एक मिनिट हा. आता दिसेल राईट. तर अर्थासोबत आहेत वाक्य आहे त्याचा उच्चार आहे आणि अर्थ आहे. असे मी आता माझ्याकडे 120 टॉपिक्सचे आहेत. ठीक आहे. मग 120 टॉपिकला 10 निघून तरी तुम्ही 1200 वाक्य होत असतात. तर असे 365 आहेत देणार आहे मी. ठीक आहे. इथे इथे बघू शकता तुम्ही 120 टॉपिक कट झालं तो. नो प्रॉब्लेम. तर ते कट झाला बघ. जे पीडीएफ होतं ना दाखवायचं ते कट झालं. पण तुम्ही बघले असेल पेजेस किती जास्त आहेत. असे 120 टॉपिक्स आहेत. त्यामुळे तुम्ही त्या टॉपिक्सला वाचत जा, पाठांतर करा. तुम्ही फक्त सुरुवात करा माझ्यासोबत मला पाठवण्याची. ओके. खूप काही विद्यार्थी आहेत त्यांनी सुरुवात करत नाहीत. खूप सोप्या पद्धतीने मी द्यायचा प्रयत्न करत आहे. तुम्ही फक्त त्यासाठी प्रतिसाद देत जा. मी काही विद्यार्थ्यांना होमवर्क देणार आहे जे पहिलेपासून अभ्यास करत होते. पण आता पण जर कोणाला वाटत असेल की आपण सुरुवात करावी, गोंधळ नाही करायचा. ओके. गोंधळ नाही करायचा. ग्रुपमध्ये कोणते मेसेज येते सेंड करायचे नाही. आता इमोजी ते सेंड करत आहे ते तसं करायचं नाही. वाक्य सेंड करत जा ना. दिवसभरात मागे एक मला विद्यार्थी मिळाला होता. त्याने 700 मेसेज सेंड केले हॅलो हॅलोचे फक्त. त्याच्याशिवाय जर त्याने 700 वेगवेगळे शब्द टाईप केले असते तर मी पण खुश झालो असतो. बाकीचे विद्यार्थी पण खुश झाले असते. कोणता असा विद्यार्थी आपला कोणता असा क्लासमेट आहे जो इतके जास्त वेगवेगळे शब्द टाईप करू शकतो हो की नाही? तुम्हाला जर शब्द टाईप करायचे तर मग एक वाक्य 10 वेळेस एक शब्द 10 वेळेस टाईप करायचा. असे मग वेगवेगळे तुम्ही 70 शब्द टाईप करू शकले असते त्या विद्यार्थ्याने. तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही जर तुमचा स्वतःचा मोबाईल असेल, तुम्ही कॉलेजमधले नाही तर ऑफिसमध्ये व्यक्ती असाल, स्वतःचा असेल तर तुमच्याकडे किती जास्त वेळ आहे. रील्स ते बघण्याशिवाय शब्द टाईप करायचा, वाक्य टाईप करायचा, इम्परेटिव्ह सेंटेन्स आहेत ते टाईप करायचा, त्यांचा यूज करायचा, वाक्य बनवायचे, ऑडिओ बनवायचा. व्हिडिओ बनवा वाटत नाही, ऑडिओ बनवा, वाक्य म्हणा. ठीक आहे. सर होमवर्क पाठवा, सर हे पाठवा ते पाठवा, असा ऑडिओ पाठवण्याशिवाय त्याच्यासाठी मेसेज पुरा आहे. ऑडिओ कशासाठी पाठवायचा? वेगवेगळे वाक्य म्हणायचे. त्याच्याने तुम्हाला कळणार की तुम्ही वाक्य कशी म्हणत असता. तुम्हाला अजून तुमचा आवाज माहित नाही. तुम्हाला माहित नाही तुम्ही कशी बोलत असता. एकदा ऑडिओ म्हणून बघा. Hello everyone, myself न्यायमूर्ती. I am director of Jisdas Spoken English Academy. Today I am going to tell you about imperative sentences. हे वाक्य म्हणताना किती फास्ट म्हणलो मी, याच्यामध्ये काही स्पीड स्लो करायची का, या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती कळणार. ठीक आहे. आता ही माझी माहिती आहे, तुम्हाला स्वतःची माहिती कळेल. ठीक आहे. म्हणून ऑडिओ इथे बनवत जा. तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे तर त्याचा यूज करायला लागा. ओके. मोबाईलची जी टेक्नॉलॉजी आहे ती तुम्हाला इंग्रजी बोलायला खूप मदत करणार आणि खूप चांगली पण आहे, पण तितकीच घातक पण आहे. कसं? कारण की तिथे आपला वेळ वाया जात असतो. तो वेळ वाया न टाकता जर तुम्ही त्याचा यूज करायचा कसं हे जर शोधून काढली नवीन गोष्ट तर तुमचा खूप फायदा होऊ शकेल एवढं सांगतो मी. ठीक आहे. तर याच पद्धतीने सर्व पुस्तकं आहेत, पीडीएफ्स आहेत. आता याच्यामध्ये जास्त काही सांगण्याचा भाग नाही. ठीक आहे. म्हणून आज एक रिडल देतो तुम्हाला. आर यू रेडी टू लिसन टू द रिडल? रिडल ऐकायचे आहे? काल कोणता दिलता? ओके हे दिलतं का? नंतर व्हॉट लाईक
चालेल का ते? नाही. सांगा बरं. व्हॉट इज द मोस्ट व्हॅल्युएबल टाइप ऑफ ग्राफ? व्हॉट इज द मोस्ट व्हॅल्युएबल टाइप ऑफ ग्राफ? सांगा. व्हॅल्युएबल कोणता असा सर्वात जास्त व्हॅल्युएबल टाइपचा ग्राफ आहे? तुम्हाला काय वाटते कोणता आहे? ग्राफ या शब्दावर ध्यान द्या. ओके. आणि व्हॅल्युएबल कसा मोस्ट सर्वात जास्त सांगा. ओके. हा कोणता विद्यार्थी आहे इकडे? यांना ऍड केलं नाही वाटते. करूया करूया. चिंता करायची नाही. जुन्या ग्रुपवर पण मी लिंक सेंड करत आहे जरासा दिवस. बघा किती क्रिएटिव्ह आहे. हा ठीक आहे. चला तर मग मी उत्तर सांगत आहे, ऐका. बघा याचं उत्तर आहे ऑटोग्राफ. AUTO ऑटो आणि ग्राफ. ऑटोग्राफ कोणाचा ऑटोग्राफ घेतात ते सगळ्यात महत्वाचं असं मौल्यवान आहे गोष्ट, हो की नाही? ते आहे उत्तर. नाही एंड करायचं नाही. आता टॉपिक समजून सांगायचा आहे, हो की नाही? आता टॉपिक आहे अदरवाईज. आणि ऑरच्या ठिकाणी तुम्हाला अदरवाईज यूज करायचं आहे. तुम्हाला एकदा मी त्या नोट्स दाखवतो. दिसताय? पुस्तक आहे बघा. मी तुम्हाला मागे एका पुस्तकाचे PDF सेंड केलतो, तोच आहे. नॉट हिअर. आता दिसताय? काय आहे? यूज करायचंय तुम्हाला अदरवाईज ऑर, म्हणजे नाही तर. वाक्यामध्ये बघा, दिलेल्या वाक्यात अदरवाईज वगळून ऑर वापरावे. अदरवाईज वगळायचं आणि ऑर वापरायचं. टॉक प्रॉपरली ऑर आय शॅल बीट यू. योग्य बोल नाहीतर मी तुला मारणार. रन क्विकली ऑर यू विल मिस द बस. लवकर पळा नाहीतर तुम्ही गाडी चुकेल. आता या ठिकाणी सर्व ठिकाणी ऑर वापरलेलं आहे. मग तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी अदरवाईज वापरू शकता. ओके. इथे काय म्हणलं? अदरवाईज वगळून ऑर वापरायचं. ज्या ठिकाणी अदरवाईज यूज केलंय त्या ठिकाणी ऑर यूज करायचंय. तसंच वाईस वर्सा आपण करू शकता तुम्ही. इथे जे 5 वाक्य दिलेले आहेत ते तुम्ही बघा. टॉक प्रॉपरली, अदरवाईज आय शॅल बेट यू. रन क्विकली, अदरवाईज यू विल मिस द बस. Wear the sweater, otherwise you will catch cold. Give him all your money. Give him all the money, otherwise he will kill you. Obey your mother, otherwise she will be angry. ठीक आहे. या पद्धतीने 5 वाक्य. याच्यामध्ये तुम्हाला फक्त आज एवढंच ध्यानात ठेवायचंय. अदरवाईज ची स्पेलिंग बघली का तिथे? इथे बघा स्पेलिंग दिसत आहे. ठीक आहे. अदरवाईज आणि ऑर. कुठे अदरवाईज शब्द असेल तो काढून तुम्ही ऑर यूज करू शकता. ऑर. कुठे ऑर असेल त्या ठिकाणी तुम्ही अदरवाईज यूज करू शकता. जसं की खालच्या वाक्यामध्ये बघू शकता, इथे ऑर लिहिलं आहे, हो की नाही? ऑर त्या ठिकाणी अदरवाईज यूज करू शकता. जर अदरवाईज असता तर त्या ठिकाणी ऑर यूज करू शकता. म्हणजे एकाच्या ठिकाणी दुसरा आणि दुसऱ्याच ठिकाणी हे. एकामेकाची अदला बदल तुम्ही करू शकता कोणत्याही वाक्यामध्ये असेल. हा एक रूल आहे आणि येत असतो हा क्वेश्चन. अदरवाईज काढून टाका म्हणतात, पण त्या ठिकाणी काय यूज करायचं माहित नसतो. ठीक आहे. हे असा एका रूल्सवर मी हे ना तुम्हाला वाक्य देत आहे, ते तुम्ही सोडवत जायचं. ठीक आहे.
हे पुस्तक आहे, काय इंग्रजी बोलता येत नाही. या पुस्तकामध्ये तुम्हाला असे खूप काही रूल्स मिळतील. जसे की काल सांगलेला मी रूल आहे बघा, शाल, विल, गोइंग टूचा, त्याच्यासोबत ॲज सून ॲजचा रूल. ठीक आहे, हे ग्रामरच्या टॉपिक्स मधले टॉपिक, ग्रामरचा जो याच्यातला सेक्शन आहे त्यामधले टॉपिक्स आहेत. ओके, नंतर आय हॅव नो ऑब्जेक्शन हे पण यूज करायचं. ते कसं यूज करायचं याबद्दल माहिती आता मी तुम्हाला उद्या देणार. मग आज काय करायचं, अशी ज्या ज्या तुम्हाला वाक्यामध्ये ऑर यूज केलंय त्या ठिकाणी अदरवाईज यूज करून बघा, बरोबर असेल का ती वाक्य लिहा आणि मला पाठवा. बरोबर असेल तर सांगणार हो, आणि बरोबर नसेल तर मग सांगणार का बरोबर नाही. ठीक आहे, याच्याबद्दल मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. कसं का माहिती आहे का, कोणत्या कोणत्या ठिकाणी एक्सेप्शन्स असतात, पण तिथे एक्सेप्शन का आहे ते जर तुम्ही स्वतःहून शोधलं तर तुम्हाला जास्त फायदा होणार. मी सांगलं तर तुम्ही पाठ करणार नाही करणार. आज फक्त शोधायचं काम करा, उद्या मी तुम्हाला ते समजून सांगणारच आहे. हो की नाही? ओके, सो डिड यू अंडरस्टँड एव्हरीथिंग दॅट आय सेड? मी जे जे सांगलं ते तुम्हाला कळालं का? बघा, मी आज कोणत्या कोणत्या गोष्टीबद्दल माहिती दिली ते एकदा रिव्हिजन करूया आपण. बघा, तर मी तुम्हाला आज सांगलो एकूण इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आहेत ते पाठ कसे करायचे. जसे की साबांसोबत इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणले, त्यानंतर आय कॅन सोबत इम्परेटिव्ह सेंटेन्स कशी म्हणायची त्याबद्दल माहिती झाली. 2 गोष्टी झाल्या. या 2 गोष्टीच्या मदतीने तुम्ही 200, 300, 400 वाक्य पाठ करू शकता. फक्त तुम्ही किती मेहनत करता त्यावर डिपेंड आहे. जर तुम्हाला कळाली नसेल, माहिती आली नसेल, समजून आलं नसेल तर माझा नंबर दिलेला आहे 84 87 24. हा व्हॉट्सअप नंबर आहे आणि मोबाईल नंबर आहे. मोबाईल नंबर आहे हे सांगतो पुन्हा एकदा, कॉल करत जा, व्हॉट्सअप कॉल नाही. डायरेक्ट कॉल करत जा, नाही तर व्हॉट्सअप मेसेज करत जा. ठीक आहे, या 2च ऑप्शन आहेत माझ्याकडे. व्हॉट्सअप कॉल केला तर मी उचलत नाही, डायरेक्ट कॉल करायचा. जो नंबर कॉल कसा करायचा माहिती आहे ना, तो नंबर लिहायचा आणि डायरेक्ट कॉल करायचा. ग्रुपमधून केला तरी उचलत नाही. ते व्हॉट्सअप कॉल बघलं की ते बरोबर वाटत नाही. ठीक आहे, बरोबर वाटत नाही ते, बरोबर फोन लागत नाही, इंटरनेटची प्रॉब्लेम येते, कोण करत बसणार ते. सरळ सरळ मी जसा आता फोन लावला एका विद्यार्थ्याला त्यानुसार तुम्ही लावायचा. हे तुमचे काही प्रश्न असतील तर त्याच्याच नंतर मी तुम्हाला सांगले रूल्स कसे आहेत, काय इंग्रजी बोलता येत नाही पुस्तकामध्ये. जे आज एक रूल सांगला त्याच्यासोबत काल 2 रूल सांगले होते, ते रूल्स वाचा. त्याच्यामध्ये अजून खूप काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते तुम्ही शोधा आणि त्यानुसार पाठांतर करायला लागा. याचाच पीडीएफ मी पुन्हा एकदा ग्रुपवर सेंड करतो, सर्व जे ग्रुप्स आहेत त्या सर्वांवर, म्हणजे की तुम्हाला नंतर पुन्हा कधी अडचण यावी नाही म्हणून. कोणता ग्रुप आहे हा? ओके, बघा, या विद्यार्थ्याला सेंड केला, त्यानंतर या ग्रुपवरती या विद्यार्थ्याला सेंड केलं, नंतर एक आहे लास्ट ग्रुप, हा, यावरती सुद्धा इथे सेंड केला. ठीक आहे, मग एकूण असं काय इंग्रजी बोलता येत नाही पुस्तक आहे. याच्यामध्ये जवळपास 384 म्हणजे 400 पेजेस आहेत. त्या 400 पेजेस मध्ये जितक्या तुम्हाला बोलण्यासाठी गरजेच्या गोष्टी आहेत त्या सर्व काही दिलेल्या आहेत. ते वाचायचे कशा त्याबद्दल मी तुम्हाला शिकवत आहे. त्या पुस्तकाचा यूज कसा करायचा त्याबद्दल शिकवत आहे. पण यूज कसा करायचा ते सांगल्यानंतर तुम्हाला यूज करायचा आहे, तुम्हाला वाचायचं आहे हे विसरू नका. ठीक आहे, आणि वाचायचं कसं असते यासाठी एक गोष्ट सांगतो. गोष्टीसाठी तयार असाल तर एक स्टोरी टाइम म्हणून टाईप करा. तयार आहात? सांगू का गोष्ट? ही कालच सांगली तुम्हाला, हो की नाही? लहान मुलाची एक गोष्ट सांगली होती, ती काल सांगली ना, दुसरी सांगावं लागेल. ऐका, जे जे विद्यार्थी बोलण्यापासून घाबरत असतात, ज्यांना वाटत असते की आपण जास्त बोलले तर माणसं काय म्हणतील, दुसरे काय म्हणतील, यापासून जर घाबरत असाल तर एक गोष्ट खूप महत्वाची आहे, ध्यान द्या. स्पोकन इंग्रजी बोलायची आहे, पण तुम्हाला घाबरता, तुम्हाला भीती वाटत असते दुसरे माणसं काय म्हणतील. तर एक गोष्ट सांगतो, ध्यान देऊन ऐका. एक मुलगा आणि त्याचे वडील आणि एक गाढव हे तिघं रस्त्याने जात होते. वडिलांनी मुलाला गाढवावर बसवलं आणि आता हे चालले तिघं एका गावाहून दुसऱ्या गावी जात आहेत. जाता जाता त्यांना जराशे 2-3 माणसं भेटले. त्या 2-3 माणसांनी म्हणलं, अरे काय रे, या मुलाला लाज वाटत नाही का? याचे वडील चलत आहेत आणि स्वतः गाढवावर बसला, त्याला काही लाज वाटत नाही का? म्हणून असं म्हणलं की वडिलांना चलवत आहे ना रस्त्यावरून.
वडिलांनी आणि मुलांनी दोघांनी विचार केला आणि म्हणलं बरोबर आहे, मी बाप आहे, मी कसा चढू. मग त्यांनी मुलाला म्हणलं तू खाली उतर, मी चढतो. मग वडील आता गाडावर बसले, मुलगा चालायला लागा, असे सगळे तिघं चालायले. अजून काय अंतर गेलं, पुढे काय माणसं आले. माणसाने बघला आणि म्हणलं अरे काय रे, या बापाला जराशी लाज वाटत नाही, इतका छोटा लहान मुलगा आहे, काही दया आहे की नाही या बापाच्या वडिला हृदयामध्ये काही. मुलाला चालवत आहे आणि स्वतः गाडावर बसला. तसं म्हणल्यानंतर या दोघांनी पुन्हा विचार केला आणि म्हणले की हे पण बरोबर आहे. माणसाने बरोबर म्हणलं, माझ्या मुलाला मी कसं चालवू शकतो. मुलालाही गाडावर बसवलं, त्यानेही गाडावर बसला. आता तिघं चालले. तिघं कोण कोण, वडील, मुलगा आणि तो गाढव जात आहेत. अजून पुढे गेल्यानंतर अजून काही माणसं भेटले. त्या माणसांना भेटल्यानंतर माणसं बघली म्हणले अरे रे रे रे, कसं जग आलंय. तो बिचारा प्राणी बोलू शकत नाही म्हणून त्याच्यावर इतका त्रास देत आहेत त्या बिचारा प्राण्यावर. त्याच्यावर दोघं बसलेली आहेत आणि त्याला चालवत आहेत. यांना पाय नाहीत का. तसं म्हणल्यानंतर या दोघांनी विचार केला, म्हणलं हे पण बरोबर आहे, आपण दोघांनी याच्यावर का बसायचं, या प्राण्याला गाढवाला त्रास का द्यायचा. आता मग दोघं खाली उतर आहे आणि मग आता तिघं चाललेत. जात होते. अजून पुढून माणसं आले जराशे. त्यांनी बघलं आणि म्हणलं अरे काय माणसं आहेत गडे, यांना काही कळत नाही का, इतका चांगला गाढव आहे, बसायचं कुठे गेलं. हे तिघही चलतच जात आहेत तिथून. तसं म्हणल्यानंतर यांनी विचार केला हे पण बरोबर आहे. पण आता सर्व काही गोष्टी ट्राय केल्या ना, दोघं बसले, एकाने बसले, यानं बसलं. तसंही म्हणल्यानंतर माणसाने म्हटलं म्हणजे काय ना काय तर गोष्टीमध्ये मिस्टेक होत आहे. या दोघांनी आता खूप डोकं लावलं, ब्रेन लावला. यांच्याकडे गाढव आहे ना, मग चांगला ब्रेन लावला. यांना मग एक विचार आला. यांनी म्हणलं की असं चालणार नाही, आपण काय करूया, आपण गाढवाला उचलूया. मग गाढव यांच्यावर बसला. म्हणजे या दोघांनी गाढवाला उचललं आणि घेऊन जात होते. घेऊन जाताना काय झालं, एक त्यांना पूल पार करायचा होता. पूल पार करताना त्यांचा हात निसटला. ओके, हात निसटला आणि ते गाढव नदीत पडला आणि वाहून गेला. म्हणजे असं होत असते, जर तुम्ही दुसऱ्यांचं उगा ऐकत राहिलं तर तुम्हाला तुमच्या गाढवालाही बाय बाय टाटा म्हणावं लागते. ठीक आहे. अशा गोष्टी आहे ना खूप जणांच्या आयुष्यामध्ये होत असतात आणि सर्व काही गोष्टी कोणाला आवडत नाहीत. माझं शिकवणं सर्वांना आवडेल असं नाही. ही जी गोष्ट सांगलो ते पण 100% जणांना आवडेल असं नाही. कोणना कोणता विद्यार्थी असा मिळतो, कोणना कोणता असा आहे ऐकणारा मिळतो ज्याला ही गोष्ट पण आवडत नाही. ठीक आहे. म्हणून तुम्ही बोलताना हा कोणता ना कोणता माणूस मिळणार ज्याला तुमचं बोलणं आवडणार नाही. सोडून टाका त्याला, दुसऱ्याकडे जा, त्याला बोला. ठीक आहे. स्वतःला बोला, लाजायचं नाही. ठीक आहे. कोणालाच लाजायचं नाही. मी जर आहे ना सुरुवातीला लाजलो असतो की अरे मी कसं बोलायचं, मला बोलताना खूप अडचण आली. ठीक आहे. सांगायचं खरं म्हणजे, इफ आय वॉन्ट टू टेल यू द रिअल ट्रूथ, नॉट इन द मराठी बोलताना नाही. वेन एव्हर आय ट्राय टू स्पीक इन इंग्लिश ॲट दॅट टाइम इट वॉज व्हेरी हार्ड फॉर मी. इंग्रजी बोलणे खूप अवघड होतं. माझ्या वयाचे जर असे विद्यार्थ्यांना येत होते, ठीक आहे, माझ्यासारखंच येत होतं, जरासं माझ्यापेक्षा जरासं चांगलं येत होतं. त्यांनी आता त्याच लेवलवर बोलतात, पण जरासं चांगलं येत होतं, मला अवघड जात होतं. आता अडचण आहे, द प्रॉब्लेम इज दॅट आय एम द सन ऑफ जी सिद्धार्थ. मी सिद्धार्थ सरांचा मुलगा, त्यामुळे इंग्रजी तर लई खतरनाक आली पाहिजे ना. पण अडचण येते म्हणजे किती खराब गोष्ट आहे, तुम्ही विचार करा किती अपमान होऊ शकतो जर कळाले तर. म्हणून असं मनामध्ये भीती होती की मी जर बोललो तर दुसऱ्यांना कळणार की मला इंग्रजीमध्ये अडचण येते, आणि जर नाही बोललं तर मग इंग्रजी कधी सुधारायचे, इतकी भीती अशी मनामध्ये असते. तर मग त्यावेळी काय केलं तर मी स्वतःला बोललो, स्वतःला बोला. जगामध्ये दुसरं कोणीही तुमच्या सोबत नसेल तरी तुम्ही स्वतःच तुमच्या सोबत असता. आणि एक भाषा शिकायची आहे, इंग्रजी भाषा शिकायची आहे, तर तुमच्यापेक्षा चांगला साथीदार दुसरं कोणी नसणार. मनातल्या मनात तुम्ही बोलत असता, हे काय करायचं, हे कसं करायचं, उद्या कुठे जायचं, काल कुठे गेलं, त्या कार्यक्रम आहे, सर कुठे गेलेले आहेत, सर्व काही गोष्टी डोक्यामध्ये सुरू असतात. ते इंग्रजीतून म्हणायला लागा. मोठ्याने म्हणायची गरजच नाही, मनातल्या मनात वाक्य म्हणा. ओके. सो आय वेंट yesterday, what happened there was okay, what was that sir doing, I can't understand. असं मनातल्या मनात विचार करत जा, हे सर मी इथे गेलतो, हे गेल्यानंतर अशी गोष्ट घडली, आय वेंट देअर अँड दॅट टाइम समथिंग लाईक दिस हॅपन, असं घडलं, हे घडलं. ते इंग्रजीतून वाक्य म्हणायला लागा, शब्द बोलायला लागा. तुम्हाला एक सवय बनते, तुमचे जे विचार आहेत मराठीतले त्यांना इंग्रजीतून कसं बोलायचे. तुम्हाला एका वेळेस जर सवय लागली
तुमचे विचार इंग्रजीतून करण्याचे, तुमचे जे पण विचार आहेत ते जर इंग्रजीतून कसे करायचे ती एकदा सवय लागली, नंतर तुम्हाला इंग्रजी बोलताच येते. त्याच क्षणापासून इंग्रजी बोलता येते. तुम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही. घाबरण्या भीती निघून जाते तुमच्या मनातून. हे मी सांगतो, अनुभवातून सांगतो. ओके, सो देर इज नथिंग हार्ड if you have the determination to do all of these practices. Okay, it is nothing, it's just practice, and many people tell you to do the practice but they don't tell you how to do that practice. खूप जण म्हणतात प्रॅक्टिस करा, पण कशी ती प्रॅक्टिस करायची ते सांगत नाहीत. मी आज तुम्हाला सांगलेलं आहे मनातल्या मनात प्रॅक्टिस करायचा. असे अजून काही ट्रिक्स आहेत दररोजच्या क्लासमध्ये सांगतच असतो. अशा ट्रिक्स ऐकण्यासाठी आणि अशाच पद्धतीने तुम्हाला जर अजून वेगवेगळ्या नवीन गोष्टी शिकायच्या असतील तर एक लास्ट काम सांगत असतो, जे म्हणजे की मी शनिवारी आणि रविवारी सेमिनार घेत असतो. त्याची फीस आहे फक्त आणि फक्त 20 रुपये. जे तुम्हाला पार्ले बिस्किट आहे ना त्याचीच प्राइस आहे 20 रुपये. फक्त 20 रुपये प्राइस आहे. तुमचा मित्र असेल, मैत्रीण असेल, नाही तुमचे जितके दुसरे ग्रुप आहेत, मी एक आज पोस्टर सेंड करणार आहे, ते तुम्ही दुसऱ्या ग्रुपमध्ये सेंड करा, म्हणजे त्यांना कळणार. असं मी लेक्चर घेणार आहे, त्या लेक्चर्समधून त्यांना माहिती मिळेल, त्यांना गायडन्स मिळणार. आणि कोणती पण एक छोटी जरी गोष्ट असेल, एक विचार असेल छोटा, तो जर दुसऱ्याला मदत करत असेल तर मला वाटते त्याला मदत मिळाली पाहिजे. त्यामुळेच मी प्राइस पण कमीच ठेवलेली आहे, 20 रुपये 10 रुपये, काही जास्त नाहीत. त्यांना सांगा. ओके, त्यांनी एकदा जॉईन झाले नंतर माझं बोलणं कसं आहे त्याच्यानुसार त्यांनी नंतर क्लास पण लावणार. ओके, आणि मी सांगतो त्यांनी क्लास लावतील आणि त्यांना मदत होणार. त्यांना एकदा मदत झाली की त्यांनी तुमचंच नाव घेतील. म्हणून एकदा तो पोस्टर सर्वांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला एक क्लास करायचा असेल तर तुम्ही करू शकता. प्राइस फक्त 20 रुपये आहे. काम एवढंच आहे. 848724 हा माझा फोनपे नंबर आहे. यावरती 20 रुपये सेंड करायचे. हाच व्हॉट्सअप नंबर आहे. तुमचं नाव आणि सेंड केल्याचा फोनपे सेंड केल्याचा स्क्रीनशॉट आहे. त्या 2 गोष्टी सेंड करायचा. तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केल्या जाणार. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी असणार. अजून शनिवार आलेला नाही. आज जर रजिस्ट्रेशन केलं तुम्ही तर तुम्हाला शनिवारी रविवारी सेमिनार मिळणार. जर उशीर झाला तर पुढच्या शनिवारी रविवारी. ठीक आहे, पण 7 दिवस थांबावं लागेल बघा. म्हणून आताच विचार करा आणि सेमिनारमध्ये भाग घ्या. इतकं सांगतो. आणि एक काम सांगतो, जे म्हणजे की माझे 2 चॅनल आहेत. एक आहे न्यायमूर्ती सर आणि दुसरा आहे जिस दास स्पोकन इंग्लिश अकॅडमी. या दोन्ही चॅनलला युट्यूबवर जा, सर्च करा. दोन्ही चॅनलवर जाऊन व्हिडिओजला लाईक करा, कॉमेंट करा, त्यावर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे की माझे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. वन्स अगेन थँक फॉर अटेंडिंग टुडेज क्लास. Thanks for attending today's class. In the next class, bye. Have a nice day. Good morning, good afternoon, good evening, good night. Bye.